जय भीम दादा हो. माझ्या लहानपणची गोष्ट, माझे वडील त्यांच्या लहानपणची गोष्ट सांगायचे की ते 10-11 वर्षाचे असताना एक 4-5 भाऊ, मांगोड्यातले अजून 4-5 जण असे मिळून शेळ्या सांभाळायला डोंगरात जायचे. माझ्या वडिलांना माझ्या आजीने शेळ्या घेऊन दिलेल्या होत्या. तर जेव्हा ते वाटानं चलत जायचे डोंगरात जाण्यासाठी, अशा लोकांच्या शेतातून ह्याच्यातून वाटी नव्हत्या, त्याच्यातून जावं लागायचं. ते एका शेतकऱ्याने म्हणे त्यांच्या शेतात पाऊल टाकल्यामुळं किंवा गेल्यामुळं काहीतरी कारण असेल, त्या टायमाला चाबूक असायचा म्हणून, असा आसूड म्हणायचे ते. तर वडील सांगतात आता असा चाबूक त्यानं मारला होता म्हणले मला, की अक्षरशः मला वाटलं की मी आता माती खातोय का काय, एवढी माझ्या जीवाची आग झाली. खरंच म्हणतात बाई, बाबासाहेब जर नसते तर अजून तेच काळ आपल्यावर असता. लय मोठं मोल आहे ग ह्या माणसाचं, ह्या मानवाचं. बाबासाहेबामुळं आज आपण इथं आहेत. त्यांना कळालं नाही त्या टायमाला का त्यांच्या गरिबीनं शिक्षण झालं नाही, ती परिस्थिती नव्हती तशी. पण आताची आहे, आताच्या लेकराला शिक्षणाची गरज आहे. 4 किंवा 5% आपला समाज वर येणार नाही. आपल्याला शिक्षणाची गरज आहे फक्त. आपला समाज जास्त अंधश्रद्धेत आहे, जास्त धार्मिक आपलाच समाज आहे. हे सांगते मी तर मला वाईट कमेंट करताय. एक लय झालं 15-16 वर्षाचं पोरगा असन, कुठलंही काय माहिती, मला सांगतो का गं बाई शानपण सांगायली, आमचा धर्म आम्हाला जतन करू दे. कुठला काय की तो कट्टर आहे जणू, मला माहीत नाही. पण बाळा, ह्या गोष्टी तू बोलतोस का, त्याचं मला तुझं नवल वाटत नाही, मला तुझ्या आईचं नवल वाटतंय. की आता हे 16 वर्षात इतकं कठोरपंथी कोणचा झाला आहे ते मला माहीत नाही. असे शब्द देते, बाबासाहेबांवर टीका करते, माझ्यावर टीका करते. मी आता 1-2 शब्द किंवा एक व्हिडिओ टाकलं ना, तर परत तुझ्या झाडू घालतील पोरं माझे बाबासाहेबाचे सगळे, माझे जेवढे माझी फॅमिली आहे तेवढे. पण मी तशी करीत नाही. मी तुला प्रबोधनाचंच बोलते की बाळा, मनातली ही जी ह्यून वृत्ती आहे आणि तुझे जे बोलणं आहे का, हे टाकून दे. पुस्तक वाच, पुस्तकाशिवाय पर्याय नाही. आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आपल्याला 4 किंवा 5% आपण अशी झेप घेणार नाहीत. ह्या गोष्टीत तुम्ही नका पडू. हे तुमचं भविष्य खराब करायलेत. जे आता रिंगणात उतरलेत का तुमचे पुढारी होऊन, ते तुमचं भविष्य खराब करायलेत. 4% तुम्हाला ते, तुम्ही आहेत तेच आहात. 4 बी भेटू किंवा 5 बी भेटू, तुम्ही आहेत तसेच राहणार. हे प्रगती जर ह्यांना तुमचा विचार असताना, तर हे घरोघरी येऊन मांगोड्यात आपल्या हिंडून फिरून तुम्हाला काय लागतं हे बघितलं असतं. 16-16, 17-17, 18-18 वर्षाची पत्त्याची डाव खेळत बसताय, दारू पेताय आणि परत मला अशी रिप्लाय करताय की बाई आम्हाला कठोर कोणचा काय की पण आमचा जतन करू दे. बाबासाहेबाचे तुझी आई ज्या घरी धुणं भांडे करते का पिल्ल्या, छोटंसं उदाहरण देते, ती पण बाबासाहेबाचीच पुण्याई आहे. आता त्याचं कारण सांगते. पहिला आपल्या लोकांचा इटाळ होत होता. आपले लोक बघितले की आपल्या बोचावर थुकायचे, हे सत्य आहे बरं का. आताच्या घरात, त्या किचनमध्ये, त्या वाट्यावर ते भांडे, हे फक्त बाबासाहेबांनी नष्ट केलंय म्हणून ते आज तिथे धुणे भांडे घासायली. आणि ती धुणे भांडे घासते म्हणून तू स्टाईलमध्ये बाहेर फिरतोस. तोंडात पुडी, गॉगल, ते तुझे असे ते केस, ते प्रगतीचे लक्षणं नाहीत रे. हे तुमच्यासाठी चांगलं नाही. माझं काय, मी तर तुला त्या दिवशीच सांगितलंय, मी माझ्या लेकरांना हातात डपली घेऊन पण बाबासाहेबच सांगन. माझ्याच्यानं जेवढं होईल तेवढा बाबासाहेबाचा प्रसार. असं मुद्दा लक्षात घ्या, घाण कमेंट करू नका. या माझ्या दलित बांधवानो, या माझ्या दलित बांधवानो, रंजल्यानो आणि गाजल्यानो, देईल तुम्हाला करून मी खुले, काळा राम मंदिर चवदारचे तळे, काळा राम मंदिर चवदारचे तळे. जय भीम.